महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग. ओमराजेंचे भाऊ मकरंद निंबाळकरांचा दावा. धाराशिवमध्ये ठाकरेंकडे आणखीन एक निंबाळकर. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यावर धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापलंय. कार्यकर्त्यांशी बोलूनच पक्षांतराचा निर्णय घेतला असं ओमराजेंनी दावा केला असला तरी त्यांचे चुलत बंधू मकरंद राजे निंबाळकरांनी मात्र त्यांच्याबाबत वेगळाच गौप्यस्फोट केला. खासदार ओमराजे निंबाळकरांचं बंडाचं प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होतं असा मोठा दावा मकरंद राजे निंबाळकरांनी केलाय. किती दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला होता की मी तिकडे जाणारच आहे? गेल्या महिनाभरापासून विषय चालू होता. जायचं म्हणत होते सातत्याने. धाराशिव हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला आहे. ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयामुळे निराश न होता आपला गड कायम राखण्यासाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते कामाला लागले. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतायत. धाराशिवला 28 जूनला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या गावोगावी बैठका सुरू आहेत. चालू आहे आमची तयारी. आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही बैठका लावल्या. गुरुवार आणि शुक्रवार आमचे संपर्क प्रमुख सुनील काटमोरी येणार आहेत. आमदार कैलासदादा पाटील आहेत. आमदार प्रवीण स्वामी आहेत आणि आमचे तिकडचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील आहेत. आम्ही सगळे मिळून बैठका प्रत्येक मतदारसंघामध्ये घेऊन कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे आणि 28 तारखेची उद्धवसाहेबांची सभा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी पराभव केला होता. त्यांनी ओमराजेंचं महायुतीत स्वागत केलं असलं तरी विकास कामांवरून टोला लगावलाय. वरती मोदीजी 101% येणार आहे, मग इथं मोदीजींचाच उमेदवार तुम्ही महायुतीचा निवडून दिला तर विकास होईल, हेच मी पण माझ्या प्रचारामध्ये बोलत होते. पण तेव्हा लोकांनी भावनिक जॅक टॉमीच्यावर विश्वास ठेवून खासदाराची कामं मोठा निधी दिल्लीहून आणणं असतं, त्यांच्याकडनं मोठे मोठे निधी असतात. छोटी छोटी कामं करणं, खासदाराच्या लेवलची कामं त्यांनी करणं अपेक्षित आहे. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. मात्र शिंदे सेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय एका रात्रीत झाला नाही. महिनाभरापासून त्याची रणनीती आखली जात होती हे उघड झालंय. ठाकरेंचा गड असलेल्या धाराशिवमध्ये ठाकरेंना नवे निंबाळकर मिळालेले असले तरी तळागाळात संपर्क असलेल्या ओमराजेंना रोखण्यात ते यशस्वी होणार का? पक्ष संघटना नव्यानं मजबूत करण्यात यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. बालाजी सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, धाराशिव.